चाफा बाजारात 2 दिवसांच्या भाववाढीनंतर आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। अमेरिकेतील आयात शुल्क निर्णय आणि रोजगाराच्या आकडेवारीचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर थेट परिणाम झालाय। सोन्याचे दर प्रतितोळा चांदी तब्बल 7,000 रुपयांनी स्वस्त झाले, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय। सोनं आणि चांदीच्या दराबाबत महत्त्वाची माहिती अखेर उघडकीस आलेली आहे। बघा, खूप दिवसानंतर सोन्याचे दर हे आता पडू लागलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असलेले सोन्याचे दर अखेर आता घसरणीच्या मार्गावरती दिसून आले। सध्या स्थितीला वर्ष सुरू झालं। वर्ष सुरू झाल्यानंतर बरेच जण म्हटले की दर खूपच वाढतील, पण तसं काहीच झालं नाही। वर्ष बदललंय, 2026 वर्ष सध्या सुरू आहे, पण सोन्याचे दर हे आपल्याला घसरतानाच बरेच दिवस बघायला मिळत आहेत। काही दिवशी वाढत आहेत, पण जास्त दिवस सध्या सोन्याच्या दरात घसरणच दिसून येत आहे। अशी परिस्थिती बहुतांश ठिकाणी बघायला मिळत आहे। तसेच आता सराफा बाजारातून देखील महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण देखील दिसून आली। फक्त सोनं नाही तर सोन्यासोबत चांदीचे दर देखील आता घसरत चालले आहेत आणि चांदीच्या दरात देखील मोठी घसरण ही बघायला मिळत आहे। आता सर्व काही सविस्तर अशी माहिती आपण बघणार आहोत, त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला पाहूयात। बघा, आता सध्या स्थितीला सोन्याच्या दराबाबत महत्त्वाची माहिती उघडकीस आलेली आहे। सोन्याचे दर रोज वाढत चालले होते। 2025 वर्ष सुरू होतं आणि रोज दर बघितले तर वाढतच चाललेले दिसत होते। मात्र सध्या जर बघायला गेलं तर सोन्याच्या दरात अक्षरशः मोठी घसरण दिसून येत आहे। आता सोन्याचे दर आणखीन किती पडणार याबाबतचा अंदाज देखील तज्ज्ञ लोकांनी डायरेक्ट जाहीर करून टाकलेला आहे। बघा, सध्या स्थितीला लग्न सराईची आता जोरदार स्थिती बघायला मिळत आहे आणि यामध्ये सोन्याची मागणी देखील वाढतच आहे। तसेच आता महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये लग्न सराईचा टाइम सध्या येत असल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। पण गेल्या वेळेस ज्या दरात सोनं भेटत होतं त्या दरात आता सोनं भेटेल की त्यापेक्षा कमी दरात भेटेल असं लक्ष नागरिकांचं लागलेलं होतं, पण यावेळेस वेगळी स्थिती बघायला मिळत आहे। वर्ष सुरू झालंय आणि दर वाढत नाहीत तर उलट आता पडत चाललेले आहेत आणि सोन्याच्या दरात मोठी घसरण देखील आता मानली जात आहे। बघा, आता सोनं ही अशी वस्तू सध्या झाली आहे की प्रत्येक जण घेण्याच्या तयारीमध्येच देखील सध्या दिसून येत आहे, कारण की प्रत्येकाला वाटत आहे सोन्याचे दर नेमके कधी घसरतील, आज घसरतील की उद्या घसरतील। बऱ्याच जणांचं टीव्हीकडे, न्यूजकडे, बातम्यांकडे लक्ष आहे की आज सोन्याच्या दरात किती घसरण झाली, चांदीच्या दरात नेमकी किती रुपयांनी घसरण झाली। तर बघा, आज देखील मोठी वेगळीच परिस्थिती बघायला मिळाली। आजचे जर तुम्ही सोन्याचे आणि चांदीचे दर बघितले तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल, कारण की आज देखील सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये अचानक मोठी बदल आपल्याला बघायला मिळत आहेत। तसेच सध्या स्थितीला सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण देखील दिसून येत आहे। सोनंच नाही तर चांदीचे दर देखील आता घसरत चाललेले आहेत। त्याचं कारण म्हणजे जे सोनं कमी बाजारात उपलब्ध होत होतं त्याची आवक सध्या वाढलेली आहे। म्हणजे आता सोनं जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे। म्हणजे ज्यांच्याकडे जे मोठे गुंतवणूकदार होते त्या सर्वांनी सोनं विक्री केलं आणि सोन्याची विक्री जास्त झाल्यामुळे बाजारामध्ये सोनं वाढलं आणि सोनं वाढल्यामुळे आता घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आणि सोनं जास्त येऊ लागलं, त्यामुळे सोन्याच्या दरात ही मोठी घसरण बघायला मिळाली। आणखीन बाजारात सोने वाढण्याची शक्यता असून सोन्याची जी आवक आहे, म्हणजेच की जेवढं सोनं बाजारात उपलब्ध असतं त्यापेक्षा आता दुप्पट सोनं बाजारामध्ये कोणत्याही दुकानामध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे आणि सोनं घेणाऱ्यांची संख्या कमी होत आहे आणि त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होण्याऐवजी मोठी घसरण आता बघायला मिळत आहे। आजचा ताजा शुद्ध सोन्याचा दर जाहीर झालेला आहे। आज नेमका सोन्याला काय दर मिळाला, 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट आणि इतर पद्धतीच्या सोन्याचे आजचे ताजे बाजारभाव काय आहेत, किती रुपयांची मोठी घसरण झाली आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे, कारण की आजचे सोन्याचे ताजे दर तुम्ही एकदा बघूनच जा। जर तुम्ही आजचे ताजे सोन्याचे दर बघितले तर तुम्हाला कळेल की आज किती मोठी घसरण झाली आहे। सोनं घेण्यासारख्या परिस्थितीत आहे का, सोनं घ्यायला पाहिजे की उलट विकायला पाहिजे हे देखील तुम्हाला समजून येईल। त्यासाठी आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे। बघा, आता सध्या स्थितीला सोन्याच्या आणि चांदीच्या दराबाबत प्रत्येक जी माहिती उघड येत नव्हती ती माहिती आता सर्व काही समोर आलेली आहे। सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार सोनं आणि चांदी याबाबतच्या महत्त्वाची अपडेट आता समोर आली। जी माहिती आतापर्यंत नागरिकांना दाखवण्यात येत नव्हती ती सोन्याच्या दराची माहिती आता समोर आली आहे। बघा, सध्या स्थितीला जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आता काही मेन असे शहर आहेत, त्यामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, अमरावती, त्यानंतर बरेच काही ठाणे शहर आहे
या ठिकाणी सोन्याच्या दरात मोठे बदल झाले आहेत. त्यानंतर इकडे मराठवाडा विदर्भामध्ये देखील सोन्याचे दर वेगळेच बघायला मिळत आहेत. जे सोन्याचे दर मागच्या वर्षात खूप वाढत होते ते दर आता वाढण्याऐवजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घसरत आहेत. म्हणजेच की सोन्याचे दर आता कमी होत चाललेले आहेत. तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता भारतीय रुपयाचे मूल्य याचा देखील परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. सध्या स्थितीला बऱ्याच गुंतवणूकदारांनी स्वतः जवळचं जे सोनं होतं ते डायरेक्ट बाजारात आणून विकलं आहे आणि ते विकलेलं सोनं आता बाजारात जास्त प्रमाणामध्ये झाल्याने सोन्याचे दर आता कमी होत चालल्याचं देखील मोठं कारण बघायला मिळत आहे. तर बघा आता आज नेमका काय बदल झाला, आज सोन्याच्या दरात किती रुपयांची मोठी घसरण झाली ती पण माहिती समोर आलेली आहे. आजचे दर जर तुम्ही बघितले तर तुम्हाला दिलासा मिळेल. सोन्याचे दर खूप वाढत होते पण ते वाढणारे दर आता कमी होऊ लागलेले आहेत. तर चला आता नेमकी किती रुपयांची घसरण होत आहे, या महिन्यात दर घसरणारच आहेत की या वर्षात दर पुन्हा वाढतील की आता पडतच राहतील, सर्व काही माहिती आता तुम्हाला दाखवतो. बघा आता महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. बघा आता सोन्याच्या दरात घसरण कशी होऊ लागली. सोन्याच्या दरात घसरण हे म्हणजेच बघा आता 25 डिसेंबर 2025 मध्ये सोन्याचे दर वाढत होते, म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यात देखील सोन्याचे दर वाढतच होते. त्यानंतर 28 डिसेंबर 2025 ही तारीख उघडली आणि याच तारखेला सोन्याच्या दरात घसरण व्हायला सुरू झाली. मग त्या दिवशी घसरण झाली, 28 डिसेंबरला सोन्याचे दर घसरले. मग बरेच जण म्हणू लागले की आता जरी आज सोनं घसरलं असलं तरी उद्या वाढेल. मग उद्यापर्यंत थांबले आणि 29 डिसेंबरला जर बघितलं तर 29 डिसेंबरला पण सोन्याचे दर पडलेच. मग 29 डिसेंबर रोजी लोक म्हणू लागले की 30 डिसेंबरला दर वाढतील, पण 30 डिसेंबरला पण सोन्याचे दर वाढले नाही. उलट 30 डिसेंबरला खूपच मोठी घसरण ही सोन्याच्या दरामध्ये झाली. त्यानंतर 31 डिसेंबर तारीख उजडली. 31 डिसेंबरला नेमका काय बदल होणार, सकाळूनच सर्वांचे बाजाराकडे लक्ष लागलं. सोन्यामध्ये नेमके काय बदल होतील, आज सोनं वाढेल की पडेल, भारत, अमेरिका, चीन या देशांमध्ये काय निर्णय होत चाललेले आहेत. कारण की अमेरिकाचा देखील निर्णय महत्त्वाचा ठरत असतो. अमेरिकाचा निर्णय काय तिकडे झाला की इकडे देखील सोन्याच्या दरात बदल होत असतात. मग याकडे सर्वांनी लक्ष दिलं. पण 30 डिसेंबरला बघितलं तर 30 डिसेंबरला दुपारून सोन्याचे दर वाढण्याऐवजी डायरेक्ट कोसळले. पुन्हा 31 डिसेंबर तारीख आली. बघा आता वर्षाच्या शेवटची परिस्थिती दाखवत आहे. सोन्याचे दर कशा पद्धतीतून जे आहे ते पडण्यास सुरुवात झाली, कमी होताना काय स्थिती बघायला मिळाली ती तुम्हाला माहिती दाखवतो. त्यानंतर ताजी शुद्ध सोन्याचे काय दर आहेत ते आपण बघणार आहोत. त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं तुम्ही काम करत चला. तर बघा त्यानंतर 31 डिसेंबर तारीख उजडली आणि 31 डिसेंबर 2025 सकाळूनच सोन्याचे दर पडले आणि सकाळून सोन्याचे दर पडले. पुन्हा दुपारून वाढतील का पडतील याकडे लक्ष लागलं, पण दुपारून देखील सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. मग लोकांना समजलं की आता सोनं घसरणीच्याच तयारीत दिसतंय. मग ज्यांना सोनं घ्यायचं होतं त्यातील बऱ्याच जणांनी घेतलं, पण काही लोकांनी सोनं घेतलं नाही. कारण काही जणांनी अंदाज लावला की सोनं आता पडत चाललंय. म्हटलं हे 2026 मध्ये देखील सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते. त्यामुळे बऱ्याच जणांनी सोनं खरेदी केलं नाही. का तर पुन्हा सोनं घेऊ, पुन्हा दर आणखीन पडले तर आपल्याला सोनं चांगल्या कमी भावामध्ये आपल्याला मिळेल. त्यामुळे बऱ्याच जणांनी सोनं घेतलं नाही. मग 1 जानेवारी 2026 म्हणजे नवीन वर्ष हे सुरू झालं. मग 1 जानेवारीला मोठा बदल झाला आणि 1 जानेवारीला सोन्याचे दर वाढतील याकडे सर्वांचं लक्ष होतं. म्हणजे काही जणाला वाटायचं की सोनं वाढेल, पण तसं झालंच नाही. तर सोन्याच्या दरात तब्बल मोठी घसरण नोंदवली गेली आणि हजारापेक्षा मोठी घसरण ही आपल्याला 1 जानेवारीला देखील बघायला मिळाली. मग आता त्याच पद्धतीने 2 जानेवारी 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 जानेवारी सोन्याच्या दरामध्ये मोठे बदल झाले आहेत. तर चला आता ते बदल तर दाखवतो. पण आज सकाळूनच सोन्याचे दर पडण्यास सुरुवात झाली. आज सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण काही ठिकाणी बघायला मिळालेली आहे. सोन्याचे आणि चांदीचे आजचे ताजे दर काय आहेत ते तुम्हाला एकदा दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की आज काय बदल झाला आहे. म्हणजे तुम्हाला पण समजून जाईल सोन्याचे दर आज किती रुपयांनी पडले आहेत, किती रुपयांची मोठी घसरण झाली आहे आणि त्यातली त्यात सोनं खरंच आता 90,000 रुपयांपेक्षा कमी दरामध्ये येणार आहे का, 90,000 रुपयांपेक्षा सोन्याचे दर आता खाली या महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये जाणार आहेत का, ती पण माहिती तुम्हाला दाखवतो. म्हणजे ती माहिती बघितल्यानंतर सर्व काही तुम्हाला व्यवस्थित अशी अपडेट समजून जाईल. तर चला पाहूयात.
बघा आता सविस्तर अशी माहिती समोर आलेली आहे आणि आता जानेवारी महिन्यामध्ये काय दर राहतील आणि सोन्याचे दर आता 1 लाखाच्या खाली येणार आहेत का, म्हणजेच की 90,000 रुपयांपेक्षा सोनं आता कमी दरात विकणार आहे का, त्याबाबतची देखील महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. बघा आता लगातार घसरणीमुळे सोनं ग्राहकांना म्हणजे जे खरेदीदार आहेत ज्यांना घ्यायचं आहे ते खुश झालेले आहेत, त्यांना नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण की खूप दिवसानंतर सोन्याचे दर घसरणीच्या मार्गावरती बघायला मिळत आहेत. जे सोनं खूपच वाढत होतं ते सोनं आता खाली येत चाललेला असल्यामुळे नागरिक खुश झालेले आहेत. पण बघा आज सोन्याच्या दरात मोठा बदल झाला. आजचा बदल जर तुम्ही बघितला तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल. सोन्याचे दर आता पडतच चालले आहेत. सोन्याच्या दरामध्ये विक्रमी घसरण देखील नोंदवण्यात येत आहे. तर मागच्या काही दिवसात तर अशी घसरण झाली की ती खूपच वर्षानंतर झाली, म्हणजे काही वर्षापूर्वी अशी घसरण झाली होती त्याच प्रकारे घसरण झाली. बघा आता जरी सोनं खूप वाढलं असलं तरी ते पडत असल्याने नागरिकांना थोडा का होईना दिलासा आता मिळणार आहे. आणि आजचे ताजे सोन्याचे बाजारभाव खूपच वेगळे ठरलेले आहेत. आज बाजारामध्ये मोठी उलाढाल झाली, म्हणजेच की सोनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळालं आणि त्याचमुळे सोन्याच्या दराला खूपच मोठा फरक पडलेला आहे. बघा सोन्याचे दर असे फरकाने आता दिसून आले की ज्यांना सोनं घ्यायचं होतं ते आता नागरिक खुशच झालेले आहेत. सध्या स्थितीला ग्राहकांसाठी मोठी माहिती आली. चांदी आणि सोनं यामध्ये घसरण देखील समोर आली. भारतात सध्या लग्न सरांची मागणी असली तरी भाव अतिशय उच्च स्तरावर पोहोचलेले नाहीयेत. सध्या स्थितीला घसरण देखील बघायला मिळतच आहे. सध्या स्थितीला डॉलरचा प्रभाव पडत असून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलर पुन्हा एकदा थोडा वधारला आहे. डॉलर मजबूत झाला की जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीवर दबाव येतो आणि दर मोठ्या प्रमाणामध्ये लगेच कमी होतात आणि याचंच कारण ठरलेलं असून भारतामध्ये सध्या जे सोन्याचे दर घसरत आहेत याचं महत्त्वाचं कारण हेच दिसून आलेलं आहे. आता सध्या स्थितीला डॉलरचे दर वधारले आहेत आणि त्याचमुळे भारतामध्ये सोन्याचे दर दबावामध्ये आले असून सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळत आहे. एकदा काय दर दबावात आले की मोठ्या प्रमाणामध्ये घसरत असतात. अशी परिस्थिती सोन्याची आता बघायला मिळत आहे. तर चला 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचा भारतामध्ये सध्या काय दर सुरू आहे, आज दरात किती मोठी घसरण झाली आहे की दरामध्ये वाढ झाली आहे ते पण तुम्हाला दाखवतो. चांदीच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे ते पण तुम्हाला दाखवतो, कारण की खूपच मोठे बदल आपल्याला दिसून आलेले आहेत आणि त्यातली त्यात स्थानिक मागणी देखील बघायला मिळतच आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराची देखील अहवाल समोर आलेले आहेत. सध्या स्थितीला अमेरिकेचा महत्त्वाचा रोजगार अहवाल प्रसिद्ध होणार असून या अहवालावर अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करायची की नाही हे ठरवणार आहे. आणि या अनिश्चिततेमुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत सावधगिरी देखील दिसून येत आहे आणि दर आता खूपच जास्त पडतील की वाढतील याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर चला आजचे ताजे सोन्याचे दर काय आहेत ते तुम्हाला दाखवतो. जर आजचे ताजे सोन्याचे दर बघितले तर तुम्हाला खूपच आश्चर्य वाटेल. त्यापूर्वी आपण चांदीचे दर बघूयात, त्यानंतर सोन्याचे दर लगेच पाहूयात. बघा आता मोठा बदल झालेला आहे. तुम्हाला आता काय माहिती पाहिजे आहे ती देखील लक्षात आलेली आहे. बघा जी माहिती उघडकीस आली नव्हती ती पण समोर आली. पुढच्या आठवड्यात सोन्याच्या भावाचा काय अंदाज राहील तो देखील समोर आलेला आहे. प्रत्यक्ष सोनं व्यापारी काय म्हटले आहेत, म्हणजे जे दुकानदार आहेत त्यांनी देखील महत्त्वाची माहिती सांगितली आहे. ती जर माहिती तुम्ही ऐकली तर तुम्हाला कळेल की आता सोन्याच्या दरात आणखी मोठी घसरण होणार आहे की सोन्याचे दर पुन्हा वाढू देखील शकतात. ही देखील माहिती तुम्हाला बघायला मिळेल, कारण की सोन्याचे व्यापारी जे असतात दुकानदार असतात त्यांना याबाबतची माहिती असते, कारण ते रोज यामध्येच असतात. आज काय झालं, आज किती रुपयांनी दर पडले, किती रुपयांनी वाढले, पुढे दर वाढणार की पडणार हे सर्व काही त्या व्यापाऱ्यांना माहिती असतं. आणि त्या सोन्याच्या व्यापाऱ्यांनी महत्त्वाची माहिती पण दिलेली आहे आणि त्यांनी काय सांगितलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही ते ऐकलं तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल, कारण की त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता सामान्य नागरिकांना दिलासा पण मिळू शकतो आणि चिंता पण होऊ शकते. या जानेवारी महिन्यात खरंच सोन्याचे दर आता 90,000च्या खाली येणार आहेत का, अजून घसरणार आहेत का, ती पण माहिती आता समोर आलेली आहे. चला ती पण माहिती तुम्हाला दाखवतो. सोन्याचे मोठमोठे व्यापारी काय म्हटले ते पण बघूयात आणि सोन्या चांदीचे आजचे ताजे दर काय आहेत, आज काय दर मिळत आहेत ते देखील आपण सविस्तर जाणून घेण्याचं काम करूयात. बघा आता आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चांदीचा दर 2,61,000 आहे. प्रति 1 किलोचा हा दर आहे आणि सध्या स्थितीला 22 कॅरेट सोन्याचा दर इकडे मुंबईला काय मिळत आहे, तर बघा मुंबई या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर 1,33,940 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,45,390 आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे बघा आजचे असे दर आपल्याला दिसून आलेले आहेत. आज दर वाढले की पडले, तर बघा कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिसून आलेले आहेत. सध्या स्थितीला
घटनेचा जर विचार केला तर काल सोन्याच्या दरात वेगळाच बदल होता आणि आज देखील सोन्याच्या दरात वेगळा बदल होता. मात्र चांदीच्या दरात आपण जर विचार केला तर चांदीच्या दरात आज विशेष बदल झालेले नाहीत. काल चांदीमध्ये 11,000 रुपयांची मोठी वाढ झाली होती. आज रुपये 2,60,000च्या स्तरावर सोनं हे स्थिरच आहे. म्हणजे आज सोन्याच्या दरामध्ये चांदीच्या दरामध्ये जास्त काही वाढ झाली नाही. पण सोन्याच्या दराबाबत जर विचार केला तर सोन्याचे पण दर काय आज जास्त वाढलेले नाहीत. सध्या स्थितीला सोन्याच्या दरात 1,300 ते 1,500 रुपयांची वाढ झाली आहे. 10 जानेवारी म्हणजे या ठिकाणी जर विचार केला तर 10 जानेवारीला 1,43,000च्या आसपास सोन्याचे दर होते, तर आज ते दर 1,45,000च्या पार गेल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. तर हे होते आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच सोने चांदी व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की ही घसरण तात्पुरती आहे, पुढे चालून सोन्याच्या दरामध्ये वाढ होऊ शकते असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर सोनं घेताना तुम्ही तुमचा सल्ला घ्या, योग्य ती माहिती घ्या आणि त्यानंतरच सोनं खरेदी करायचं आहे की विकायचं आहे हे तुमच्यानुसार तुम्ही सल्ला घेऊ शकता. धन्यवाद.